नमस्कार, मी जयेश गोळुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र. काल पालघर जिल्ह्यात 27 तारखेला वाडा तालुक्यातील मुसारणी गावात जो घरगुती गॅसचा काळा बाजार सुरू होता तो उघड झाल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात संताप व्यक्त केला जातो. नक्कीच, कारण एकीकडे घरगुती गॅससाठी नागरिकांना काळ्या बाजारात हजारो रुपये देऊन हा गॅस विकत घ्यावा लागतो आणि सरकारवर त्याचा कुठलाही अंकुश नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप होणे हे साहजिक आहे. परंतु या संदर्भात एक आता गुन्हा दाखल झाला आहे आणि वाडा पोलीस ठाण्यामध्ये समुद्र गुन्हा नोंद झाल्याने सदर जो गुन्हा नोंद केला आहे त्याची एफआयआर कॉपी आम्हाला मिळाली. त्यात अनेक धक्कादायक माहिती एफआयआर मधून मिळत आहेत. मुसारणे येथे एका पडक्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता. या ठिकाणी अनुदानित घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅसमध्ये त्याचा रुपया भरला जात असे एका मोटरच्या सहाय्याने आणि त्यानंतर वजन करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी केला जाते आणि ही विक्री ठाणे येथे होत असते अशी माहिती मिळाली आहे. तसेच पोलिसांनी हस्तगत केलेले जे सिलेंडर होते ते पूर्णपणे रिकामे होते आणि ही रेड करण्या अगोदर जे भरलेले सिलेंडर या ठिकाणाहून लंपास केले होते. तसेच या ठिकाणी 91-14 किलो वजनाचे यामध्ये HP गॅस, इंडियन गॅस, गो गॅस, भारत गॅस असे अनेक प्रकारचे बाटले हस्तगत केले. परंतु यामध्ये नक्की प्रश्न पडला आहे की कुठल्या एजन्सीचे हे गॅस होते. आतापर्यंत याचा खुलासा झालेला नाही. आपण व्हिडिओमध्ये बघितले की पोलीस व राज्य दक्षता विभागाकडून जप्त केलेले गॅसचे बाटले बघितले, परंतु हे वाहन जप्त केलेलं आहे ते एका खाजगी गॅस एजन्सीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. परंतु जे वाहन होते त्याचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. तसेच आता वाडा पोलिसांशी संपर्क केला असता याबद्दल त्यांनी अधिक माहितीसाठी आम्ही नक्की गॅस कुठल्या एजन्सी आहे त्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे आता संपूर्ण वाडा आणि पालघर जिल्ह्यात आणि राज्यभर एकच चर्चा सुरू आहे की नक्की कोण सूत्रधार आहे. कारण गेल्या 2-3 महिन्यापासून या ठिकाणी हा काळा बाजार सुरू असल्याची माहिती, तसेच गॅस सिलेंडर हे ठाणे ते विक्री घेऊन केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. आणखीन एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे की ठाण्यातील एका बड्या नेत्याचा यामागे हस्तक्षेप असल्याची गुप्त माहिती आहे. सदर या प्रकरणात आतापर्यंत देवाशंकर पवार, धनराज कैलास राठोड, प्रवीण पवार आणि जागा मालकाचे त्या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे. सदर या कामगारांना 15,000 रुपये पगारावर कामाला ठेवले होते. तसेच त्यांच्या विरोधात आता राज्य दक्षता विभागाने कारवाई केली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत 1975 अंतर्गत 3, 7, 8, 9 नुसार हा गुन्हा नोंद केला आहे. तसेच पेट्रोलियम गॅस तरळ उपकरण अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर विविध कलमांतर्गत हा गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे नक्कीच ही साखळी कुठपर्यंत तपास पोहोचली जाते आणि वाडा पोलीस त्याचा कशापर्यंत तपास करतात याबद्दलच संपूर्ण माहिती तुम्ही आमच्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार. तोपर्यंत तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.